अकोला इथून जवळ असलेल्या ग्राम आपोती खुर्द येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयात 5 डिसेंबर 2024 रोजी भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. दमानी नेत्र रुग्णालय, इनरव्हील क्लब व संवेदना ग्रुप अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया गावोगावी घेतली जातात. त्या अनुषंगाने यावर्षी आपोती खुर्द येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आशाजी मालीवाल, पीडीसी क्लब ऑफ अकोला ह्या होत्या. तर शिबिराचे उद्घाटन अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी शांताराम बुटे, शामराव आपोतीकर, श्रीमती नीलमा ठाकरे, सौ वैजयंती पाठक, डॉक्टर शशिकांत मोरे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला ग्रामीण. आज इथे आपोती गावामध्ये मोफत नेत्रचिकित्सा आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन होत आहे आणि अशा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आशाजी मालीवाल, मंचावर उपस्थित यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे शामरावजी आपोतीकर, श्री सभापतीजी शुक्ला, उपस्थित इतर सर्व मान्यवर, तसेच आपोती गाव आणि परिसरातील उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक, आपले या परिसरातील सर्व विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, माध्यमांचे प्रतिनिधी, सर्वप्रथम मी आपल्या आपोती गावाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की आपल्या गावाचा जो काही समृद्धी आणि जो काही चांगला वैभवशाली वारसा जो आहे, बुटे आणि यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जे जे काम झालेलं आहे, मला वाटतं तोच वारसा अगदी सध्याच्या पुढची पिढी देखील चालवत आहे. आपली भारतीय संस्कृती ही जगापेक्षा खूप वेगळी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी आणि इतरांसाठी किती जगतो यावरती आपल्या आयुष्याचं मूल्यमापन होत असते. अगदी 12व्या शतकामध्ये ज्या वेळेला भक्ती संप्रदाय, भक्ती मुवमेंट त्याला म्हणतो आपण, भक्ती चळवळ सुरू झाली, संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाची सुरुवात केली. आपल्या अभंगांमध्ये म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासी कळस. म्हणजे या मंदिराचा पाया जो रचला तो संत ज्ञानदेवांनी रचला आणि संत तुकाराम महाराजांनी याचा कळस चढवला. हे मंदिर फक्त देवासाठीचं मंदिर नसून हे चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्कृतीचं मंदिर आहे. या सर्व संतांनी आपल्याला जी शिकवण दिली आणि विदर्भात देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, यांनी एकच शिकवण दिली की चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्तृत्वाने जगणं आवश्यक आहे, समाजासाठी जगणं आवश्यक आहे आणि या सर्व कार्यातूनच आपण ईश्वराची भक्ती प्राप्त करू शकतो. आणि मला वाटतं की आपल्या या अशा सर्व समृद्ध विचारांचा दमानी नेत्र रुग्णालय, अकोला, इनरव्हील क्लब ऑफ अकोला आणि संवेदना ग्रुप अकोला यांच्यामार्फत गेल्या 18 वर्षांची जी परंपरा आहे, याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील विविध गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया हा जो काही उपक्रम आपण राबवतात, तो उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि आपल्या चांगल्या संस्कृतीचं जतन करणारा हा उपक्रम आहे. यामध्ये समाजातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, पालक आहेत, त्यांच्या आरोग्याची तर आपण काळजी घेतच आहात, परंतु या माध्यमातून पुढील पिढीस देखील आपण एक दानाची जी काही परंपरा आहे ती हस्तांतरित करत आहोत. या शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिक याचा लाभ घेतील आणि नेत्र तपासणीच्या माध्यमातून भविष्यात जे दृष्टीहीन होण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य आपल्या या भागामध्ये जपलं जाईल, असं हे काम इथे होत आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित राहण्याचा मला योग आल्याबद्दल मी आपल्या सर्व आपोती गावाचे आणि
अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद थँक्यू. हो. अच्छा. नमस्ते. बोलिए बोलिए. क्या नाम है आपका? ये आशा जी मालीवाल हमारे 5 डिस्ट्रिक्ट चेयरमैन है. इनरव्यू डिस्ट्रिक्ट 303 के सबसे पहले चेयरमैन है और गए 18 साल से वो आई ऑपरेशंस के लिए डोनेशन देते हैं और अभी तक कम से कम 8000 ऑपरेशंस कैटरैक्ट के इनरव्यू की तरफ से उन्होंने डोनेशन दिया है. हमेशा सबके लिए दान देने को उनका हाथ आपूर्ति साल में कितने साल से चालू है? ये गांव में कितने साल से? 18 साल से चालू है. और हर साल हम 1000 तक का ऑपरेशन करते हैं दवाने के लिए. ये हमारे प्रेसिडेंट है इनरविल ऑफ अकोला नीलिमा ठाकुर और मैं वैजयंती पाटिल 5 डिस्ट्रिक्ट चेयरमैन इनरविल. ठीक आहे, धन्यवाद. सरजी नमस्कार. आज जे आपल्या आपोती इथं शिबिर जे नेत्र तपासणी हे आहे, नेत्र शिबिर व मोतीबिंदूची तपासणी आपल्या आपोती खुर्दमध्ये राबवलेलं आहे. सरजी हे किती वर्षापासून राबवून राहिलं आपण? जवळपास 18 वर्ष. 18 वर्ष. 18 वर्ष झाली. हो का? या शिबिराला कोण कोण येत असतं तसं आपल्या इथं मान्यवर कोणी काही? आपल्याकडे या शिबिरासाठी रोटरी क्लब मुंबईचे डॉक्टर मंडळी येतात, संवेदना ग्रुपची डॉक्टर मंडळी येते, रोटरी अकोल्याची डॉक्टर मंडळी येते, संवेदना ग्रुपची डॉक्टर मंडळी येते, इनरव्यू क्लबच्या डॉक्टरने येतात. तर अशी बरीच नामवंत मंडळी इथं या सहकारही करते आणि येते. या शिबिराला कोणत्या कोणत्या गावामधून रुग्ण येतात? पंचक्रोशीतले लोक येतात. पंचक्रोशीतील आपल्या बाहेरगावी माहितीसाठी म्हणून सांगतो, बोरगाववरून येतात, पातूर, नंदापूर, पातूर, अनेक आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे येतात. आखतवाडा, अनकवाडी, बेदरखेळा आहे, मोठी आपुती आहे, मारुळी आहे, कोबरखेड आहे, भातुडी आहे, लाखोंडा आहे. तर परिसरातील लोक येतात. अंदाजे किती रुग्णाची तपासणी केली जाते? अंदाजे दरवर्षी 300 लोकांची सरासरी 300 लोकांची तपासणी होते आणि त्याच्यापैकी जवळपास 90-100 जे रुग्ण आहेत ते मोतीबिंदूच्या पेशंट निघतात. ते सरजी जे शिबिर राबवता त्या शिबिराला गावकऱ्यांचं सहकार्य लाभते का? गावकऱ्यांचं सहकार्य तर निश्चितच आहे. गावकऱ्यांचं सहकार्य निश्चितच आहे. धन्यवाद सर. MCA न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे. काय नाव आपलं? प्रल्हाद शंकर आपुदी आले कशासाठी आले? आपुदी गावले आले कशासाठी आले तुम्ही? डोळ्याच्या ऑपरेशनसाठी. हे मोफत आहे की कसं आहे? मोफत.